महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली हे चारही महाराष्ट्रातले पांढरे हत्ती आहेत। 5 मे रोजी माहिती अधिकारात मिळालेल्या पत्रानुसार या चारही विद्यापीठांची मान्यता स्थगित करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यापीठांमध्ये सुरू असलेले प्रवेश अडचणीत आलेत। खरं तर ते बेकायदेशीर झालेत। एक्रीडिटेशन का जो टीम उनका विजिट हो गया और विजिट भी अच्छा हो गया, लेकिन एक्रीडिटेशन का जो निर्णय है वो पेंडिंग रखा गया। ऐसा मना नहीं किया, पेंडिंग रखा है। और वो उनका एक पत्र मिला हमको चारों विद्यापीठ के कुलगुरु को कि भाई आपके पास रिक्त पद ज़्यादा है शिक्षकों का, करीबन 40% हमारे पास रिक्त पद है, ये सच है और आप जल्द से जल्द रिक्त पद भरना पड़ेगा। महाराष्ट्रातल्या चारही विद्यापीठांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थेकडून 40 कोटींचा निधी मिळतो। आता विद्यापीठांची मान्यता तात्पुरती स्थगित झाल्यानं पैसा तर मिळणार नाही, विद्यापीठातलं संशोधन, सुविधा आणि विस्तारही ठप्प होईल। एवढंच नव्हे तर फळाखडूच्या पैशासाठीही विद्यापीठ महाग होतील। संशोधनासाठी दिलेली आणि तरीही सातत्यानं पडीक दिसलेली शेकडो एकर जमीन, लाखो रुपयांचा पगार घेणारे प्राध्यापक, रिसर्चर असताना सुद्धा महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठं ही पांढरा हत्ती झालीत असा आक्षेप होता। कारण महाराष्ट्रात सतत येत असलेल्या दुष्काळात नेमकं काय करायला पाहिजे, कमी पाण्याची कोणती पिकं घ्यायला पाहिजेत, डाळिंबावरती येणारा लाल्यासारखा रोग असेल त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्यात विद्यापीठं कुठंही दिसत नव्हती। कृषी अनुसंधान संस्थेनं याच्यावरती तर आक्षेप नोंदवलाय। कसलं संशोधन करताय, किती सुमार दर्जाचं करताय असं ही संस्था म्हणते। आणि हल्ली तर परभणी कृषी विद्यापीठ हे शिक्षणापेक्षा रॅगिंगसाठीच महाराष्ट्रात प्रसिद्ध होते। कृषी अनुसंधान संस्थेनं विद्यापीठातल्या सुमार संशोधनाला महाराष्ट्राच्या राजकारण्यांना जबाबदार धरलंय। गेल्या 5 वर्षात खासगी कॉलेजेसचं पेव फुटलंय। विद्यापीठांना मूठमाती देण्याचा हा प्रयत्न आहे। तर हे प्रायव्हेट कॉलेज संख्या इतकी मोठी असते की त्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरता आम्हाला वेगवेगळ्या फ्लाइंग स्क्वॅड आम्हाला नेमावे लागतात। त्यांच्या परीक्षा घेण्याकरता आमचा एक सिनियर सुपरवायझर प्रत्येक कॉलेजवर डेप्यूट करावा लागतो। आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी संख्या वाल्या त्यांचे पेपर तपासण्याकरता आमचं सगळं मनुष्यबळ महिना ते 2 महिने सगळं तिथंच गुंतून पडतं। आणि त्याच्यामुळे आमच्या बाकीचे जे उद्दिष्ट आहेत विद्यापीठाचे, विशेषतः संशोधन आणि विस्तार कार्याची, त्याच्यावर अनिष्ट परिणाम होतो। महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांची मान्यता स्थगित केल्याचं कृषी अनुसंधान संस्थेनं महिनाभरापूर्वीच जाहीर केलंय। तसं पत्र राज्यपाल विद्यासागर राव यांना धाडलंय, पण त्याची माहिती विद्यापीठांनी मुलांना कळू दिली नाही। हा सरळ सरळ खोटारडेपणा नव्हे तर काय? विशाल मानेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, परभणी।